नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरती प्रॅक्टिस क्वेश्चन बघणार आहोत, जे की वारंवार विचारले जातात. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, 1942च्या चले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, मुंबई हा शहर महाराष्ट्रातील आंदोलनाचे केंद्र बनले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो? तर जागतिक चिमणी दिवस हा 20 मार्च रोजी साजरा केला जातो. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, 20 मार्च. पुढचा प्रश्न, 1802 मध्ये कोणत्या पेशवाने इंग्रजांशी तैनाती फौजांचा करार केला होता? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, दुसरे बाजीराव. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश खालीलपैकी कोण होते? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, न्यायमूर्ती हरिलाल कानिया. पुढचा प्रश्न, भारतातील व्यापाऱ्यांसाठी प्रसिद्ध असणारा सर्वात मोठा रस्ता ग्रँड ट्रंक रोड हा कोणी बांधला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, शेर शाह सुरी यांनी ग्रेट ग्रँड ट्रंक रोड बांधले होते. पुढचा प्रश्न, पर्यावरणातील ज्या घटकाचे अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना डॅश असे म्हणतात? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, प्रदूषक. पुढचा प्रश्न, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मुक्त करून 21 नोव्हेंबर 1917 रोजी शाहू महाराजांनी या संबंधित पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केली? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, चिपरीपेटा या ठिकाणी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे मुफ्त आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली आहे? महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली आहे? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, 1 मे 1960. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, 3,07,713 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरची समुद्रकिनारे लाभले आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, 720 किलोमीटर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघ किती आहे? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, 288. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीस महाराष्ट्राची जीवनरेखा मानली जाते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3, कोयना नदी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई हे शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, सह्याद्री या पर्वतरांगेत कळसुबाई शिखर आहे. पुढचा प्रश्न, उजनी हे राज्यातील सर्वात मोठे धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भीमा नदीवर आहे, जे की उजनी हे सर्वात मोठे धरण आहे. पुढचा प्रश्न, जिन्ना हाऊस या नावाने ओळखले जाणारे वस्तू कुठे आहे?
तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई या ठिकाणी आहे, जिन्ना हाऊस. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.